माझा प्रत्येक विद्यार्थी फिजिकल चूज करेल, ठीक आहे. कारण फिजिकलमध्ये 1 डे मध्ये तुमचे पूर्ण डॉक्युमेंट व्हेरीफाय होऊन जातात. छोटी मोठी मिस्टेक राहिली डॉक्युमेंटमध्ये लगेच एक ऍप्लिकेशन लिहायचं, लगेच तुमचं व्हेरीफाय होऊन जातं, ठीक आहे. सेल्फ डिक्लेरेशन द्यायचं असतं. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो, बाळांनो, मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये विचारलं होतं की तुम्हाला कॅप राऊंडच्या रजिस्ट्रेशन फॉर्म फिलिंग बद्दल एक डिटेल व्हिडिओ हवा आहे का, स्टेप बाय स्टेप, ठीक आहे. तर भरपूर विद्यार्थ्यांनी कॉमेंट केला की सर आम्हाला रजिस्ट्रेशन वरती एक व्हिडिओ हवा आहे, कसं आम्हाला रजिस्टर करायचंय कॅप राऊंडसाठी, ठीक आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण सगळ्या स्टेप बाय स्टेप सगळ्या गोष्टी बघणार आहोत बाळांनो. फक्त व्हिडिओला पूर्ण बघा, मध्ये मध्ये स्किप नका करू आणि चॅनलला सबस्क्राईब करा बाळांनो. जोपर्यंत तुमचं एक बेस्ट कॉलेजमध्ये ऍडमिशन नाही होऊन जात तोपर्यंत मी तुमच्या सोबत असेल. माझे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचले पाहिजे म्हणून चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तुमची कोणतीही अपडेट मिस नको व्हायला. आणि व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा. कॅप राऊंड रिलेटेड सगळ्या अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपला शेअर केल्या जातील, म्हणून व्हॉट्सअप ग्रुपला लगेच जॉईन करा. फुल होईल त्या आधी जॉईन करा बाळांनो, ठीक आहे. बघूया एमएसटी सीईटी 2026 चं स्टेप बाय स्टेप फॉर्म फिलिंग आपल्याला बघायचंय, ठीक आहे. कोणत्या स्टेपला काय मार्क करायचंय, डॉक्युमेंट कोणते अपलोड करायचे, सगळ्या गोष्टी मी लास्ट इयरचं पोर्टल घेऊन तुम्हाला समजवणार आहे. या वर्षाचं रजिस्ट्रेशन सुरू झालंय का नाही बाळांनो, अजून पण रजिस्ट्रेशन सुरू नाही झालेलं आहे. अजून सीईटी सेल कडून काहीच आपल्याला नोटीस नाही आलेली आहे. पण नेक्स्ट 2 ते 3 दिवसात तुमचं रजिस्ट्रेशन सुरू होईल याची खूप जास्त 99% चान्सेस आहेत, ठीक आहे. मग ते रजिस्ट्रेशन सुरू झाल्यानंतर फॉर्म कसा भरायचा ही तुम्हाला आधीच जर माहित राहिलं तर तुम्ही तुमच्या चुका टाळू शकतात बेसिकली, ठीक आहे. तर स्टेप बाय स्टेप आपण बघूया सगळं रजिस्ट्रेशन, ठीक आहे. पण त्याआधी एक इम्पॉर्टंट गोष्ट बाळांनो, पूर्ण रजिस्ट्रेशन प्रोसेसमध्ये किंवा पूर्ण तुमच्या 3 महिन्याच्या प्रोसेसमध्ये आता पुढच्या सगळ्यात महत्त्वाची जी स्टेप असते ना बाळांनो, ती असते ऑप्शन फॉर्म. ऑप्शन फॉर्म म्हणजे ती असते कॉलेज लिस्ट बाळांनो. जर तुमची कॉलेज लिस्ट व्यवस्थित राहिली, ऑप्शन फॉर्म व्यवस्थित राहिला, तर तुमचे कमी पर्सेंटाईलला पण तुम्हाला एक चांगलं कॉलेज मिळण्याची संधी खूप जास्त वाढून जाते बाळांनो, ठीक आहे. जर तुम्ही योग्य कॉलेज लिस्ट बनवली, प्रिफरन्स लिस्ट बनवली तर, ठीक आहे. लास्ट इयर असे खूप सारे विद्यार्थी होते ज्यांचे खूप कमी पर्सेंटाईल होते, तरी ते आज महाराष्ट्राच्या चांगल्या कॉलेजेसमध्ये शिकताय, कारण त्यांनी व्यवस्थित कॉलेज लिस्ट बनवली बाळांनो. कारण कॉलेज लिस्ट, एक गोष्ट लक्षात ठेवा, जर तुमचे 60 पर्सेंटाईल आहेत तर 60 पर्सेंटाईलला तुम्हाला कॉलेजेस कोणते टाकले गेले पाहिजे, 50 पर्सेंटाईल पासून तर 70 पर्सेंटाईल पर्यंत. तुम्हाला 99 पर्सेंटाईलचं कॉलेज टाकून चालणार आहे का बाळांनो, नाही. जर तुम्ही चुकूनही चांगल्या पर्सेंटाईलचे कॉलेजेस टाकले ते तुम्हाला लागणार नाही. जे लागणारे होते ते कोणाला दुसऱ्याला लागून जातील, तुम्हाला 50 पेक्षा खाली जावं लागेल. गोष्ट समजते, ठीक आहे. कमीत कमी आपल्या पर्सेंटाईल पेक्षा आपल्याला चांगलं कॉलेज भेटलं पाहिजे, हे टार्गेट तुमचं नेहमी असलं पाहिजे, ठीक आहे. कारण एक छोटीशी मिस्टेक तुमच्या ऑप्शन फॉर्म मध्ये तुमचं ऍडमिशन कॅन्सल करून देते, ठीक आहे. लास्ट इयर असे भरपूर विद्यार्थी होते. आता एका विद्यार्थ्याला DY पाटील टाकलं होतं त्याने 4थ्या नंबरला, 5व्या नंबरला त्याने VIT टाकलं होतं. त्याला VIT लागणार होतं तरी त्याने 5व्या नंबरला टाकलं. त्याचं DY पाटील बुक होऊन गेलं, VIT त्याचं कॅन्सल होऊन गेलं. त्याला नंतर VIT मध्ये कोणतीच सीट्स खाली नव्हती, त्याला VIT ला ऍडमिशन भेटलं नाही. पहिल्या राऊंड मध्ये त्याला लागणार होतं, फक्त एक प्रिफरन्स खाली वरती टाकून दिली, ठीक आहे. आणि अशी खूप सारी होते, म्हणजे त्याचं ऍडमिशन कॅन्सल झालं जरी चांगले पर्सेंटेज होते तरी, है ना. आणि असेही खूप सारे विद्यार्थी होते ज्यांचे 50-60 पर्सेंटाईल होते, पण त्यांनी योग्य कॉलेज लिस्ट बनवले, त्यांना 70-75 पर्सेंटाईल पर्यंतचे कॉलेज भेटले. असं नाही की तुमचे 20 पर्सेंटाईलला तुम्हाला 99 पर्सेंटाईलचं कॉलेज भेटून जाईल चांगली कॉलेज लिस्ट बनवल्यानं, नाही, ते शक्य नाहीये. पण तुमच्या पर्सेंटाईल नुसार एक लेवल वरतीचं कॉलेज 100% भेटू शकतं बाळांनो, ठीक आहे. आणि त्यासाठी आपण महाराष्ट्राची नंबर 1 पर्सनल काउन्सिलिंगची बॅच लॉन्च केलेली, लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे, जेणेकरून तुमचा ऑप्शन फॉर्म व्यवस्थित भरला गेला पाहिजे. तुमची कॉलेज लिस्ट वगैरे सगळ्या गोष्टी आपण बनवतो बाळांनो. डॉक्युमेंटेशन पासून तर तुमचं रजिस्ट्रेशन, तुमचं ऑप्शन फॉर्म फिलिंग, कॅप राऊंड, स्पॉट राऊंड, ILS प्रत्येक ठिकाणी आम्ही तुमच्यासोबत असतो, ठीक आहे. लास्ट इयर असे भरपूर विद्यार्थी होते ज्यांचे खूप कमी पर्सेंटाईल होते, तरी ते आज चांगल्या कॉलेजेसमध्ये शिकताय का, फक्त एकच गोष्ट व्यवस्थित केली, कॉलेज लिस्ट व्यवस्थित बनवली, काउन्सिलिंग मधून कॉलेज लिस्ट बनवली बाळांनो. काउन्सिलिंग मधून ILS राऊंड, स्पॉट राऊंड, कॅप राऊंड सगळ्या गोष्टी केल्या, डॉक्युमेंटेशन वगैरे सगळ्या गोष्टी. आणि पर्सनल काउन्सिलिंगमुळे त्यांना खूप चांगलं कॉलेज भेटलं. तुम्हालाही भेटू शकतं, लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे. आता आपण बॅच क्लोज करणार आहोत लवकरात लवकर. जे विद्यार्थी इंटरेस्टेड असतील प्लीज एनरोल करा लवकरात लवकर, ठीक आहे. कारण आता तुमच्या समोर पूर्ण अंधार आहे बाळांनो, तुम्हाला काहीच नाही माहित की पुढे कोणत्या गोष्टी होणार आहेत, आणि त्या अंधारात तुमचा हात पकडून तुम्हाला एक बेस्ट कॉलेज पर्यंत पोहोचवायचंय, ते काम आपण करतो, ठीक आहे. आणि लास्ट इयर असेही खूप सारे विद्यार्थी होते ज्यांचे खूप चांगले पर्सेंटाईल होते, तरी ते आज 3rd क्लास कॉलेजेसमध्ये शिकताय का. प्रत्येक गोष्ट स्वतःहून करायला गेलं. जर तुम्हाला महाराष्ट्राच्या 350 कॉलेजचं नॉलेज आहे ना, तर प्रत्येक गोष्ट स्वतः करून घ्या. जर तुम्हाला कॅप राऊंड, स्पॉट राऊंड, ILS राऊंड, ऑप्शन फॉर्म वगैरे सगळ्या गोष्टी येतात तर स्वतः करून घ्या. पण नाही येत ना, तर कुठून ना कुठून काउन्सिलिंग लावून घ्या. मी असं नाही म्हणत की इथूनच लावा, जिथूनही तुम्हाला चांगलं वाटतंय बाळांनो तिथून पर्सनल काउन्सिलिंग मध्ये एनरोल करून घ्या. कारण इथं एक चूक तुम्हाला नेक्स्ट 4 वर्षांनी, नेक्स्ट 20 वर्ष भोगावं लागतं, है ना. म्हणून ज्याला माहिती असतात गोष्टी त्यांच्याकडून करून घ्या बेसिकली, है ना. आपल्या काउन्सिलिंग मध्ये डॉक्युमेंटेशन पासून तर व्हेरिफिकेशन, ऑप्शन फॉर्म, कॅप राऊंड 1 2 3 फ्रीज, फ्लोट, स्पॉट, इन्स्टिट्यूट मॅनेजमेंट, स्कॉलरशिप फीज, सगळ्या गोष्टी A to Z आतापासून तर सप्टेंबर एंडिंग पर्यंत आम्ही तुमच्या सोबत असतो. स्कॉलरशिप सुद्धा लास्ट इयर 2 ते 3 लाख रुपये फीज होती विद्यार्थ्यांची, ज्यांची फीज 0 झाली बाळांनो, फक्त योग्य स्कॉलरशिप त्यांच्यापर्यंत पोहोचवल्या, ठीक आहे. नक्कीच तुम्ही एनरोल करू शकता. एक पर्सनल काउन्सिलर तुम्हाला अपॉइंट केले जातात बाळांनो. ते पर्सनल
काउन्सिलर आतापासून तर जोपर्यंत तुमचं ऍडमिशन होत नाही तोपर्यंत तुमच्या सोबत असतात। एनी टाइम तुम्हाला काही अडचण आली तुम्ही त्यांना कॉल करा, मेसेज करा, ते नेहमी तुमच्या डाऊट्सला अटेंड करतात। बाळांनो, तुमचे पर्सेंटाईल किती, कॅटेगरी कोणती, कोणत्या सिटीमध्ये ऍडमिशन घ्यायचंय, कोणत्या ब्रांचमध्ये घ्यायचंय, सगळ्या गोष्टी समजून त्यानुसार प्रत्येक कॉलेजमध्ये चेक केलं जातं कुठं तुमचा नंबर लागतोय, त्यानुसार तुमची कॉलेज लिस्ट बनते। बाळांनो, तीच कॉलेज लिस्ट तुम्हाला सीईटी सेलला सबमिट करायची असते, जेणेकरून एक कमी पर्सेंटाईलला पण आपल्याला एक चांगलं कॉलेज टार्गेट करता येतं। ठीक आहे, जरी हाय पर्सेंटाईल असतील किंवा लो असतील बाळांनो, अजून सुद्धा 50% काम बाकी आहे। जर हे 50% काम व्यवस्थित केलं, कमी पर्सेंटाईलला पण एक चांगल्या कॉलेजमध्ये जाणार। ठीक आहे, तुमच्या आयुष्याचा प्रश्न आहे। हे 3 महिने बाळांनो तुमचे नेक्स्ट 4 वर्ष नाही, तुमचे नेक्स्ट 20 वर्ष डिसाईड करणार आहेत बाळांनो। ही आता 3 महिने ऍडमिशन प्रोसेसचे। ठीक आहे, तर या निर्णयाला व्यवस्थित घ्या। काही अडचण असेल तुम्ही मला व्हॉट्सअप करा पर्सनल काउन्सिलिंग रिगार्डिंग। ठीक आहे, कॉल रिसीव्ह करणे या क्षणी पॉसिबल नाही बाळांनो, प्लीज मला व्हॉट्सअप करा तुमच्या क्वेरीज। ठीक आहे, चला आता आपण फॉर्म फिलिंग कडे वळूया। ठीक आहे, बघा असं एक पोर्टल तुमचं क्रिएट होईल बाळांनो, हे आता 2025चं पोर्टल आहे। ठीक आहे, अशाच पद्धतीने तुमचं 2026चं सुद्धा पोर्टल क्रिएट होणार आहे। ठीक आहे, सेम टू सेम, काहीच चेंज होत नाही, दरवर्षी सेम टू सेम असतं बाळांनो। ठीक आहे, असं अशा पद्धतीने तुमचं शेड्यूल वगैरे इथं सगळ्या गोष्टी येतील। ठीक आहे, की कोणत्या दिवशी रजिस्टर करायचंय, कोणत्या दिवशी व्हेरिफिकेशन करायचंय, इथं क्लिक हिअर वरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला पूर्ण तुमचं शेड्यूल वगैरे दिसेल। अशा पद्धतीचे पोर्टल क्लिअर झाल्यानंतर तुम्हाला तुमच्या लॉग इन आयडी पासवर्ड टाकायचा आहे बाळांनो। लॉग इन आयडी पासवर्ड तुम्हाला माहिती असेल, नाही माहिती राहिला फॉरगॉट पासवर्ड वरती करून तुम्ही रिसेट करू शकतात। ठीक आहे, तर बेसिकली तुम्हाला तुमच्या पोर्टलवरती लॉग इन करायचंय। लॉग इन केल्यानंतर असं पेज तुम्हाला दिसतं, प्रत्येक विद्यार्थ्याला दिसतं। तुम्ही रिझल्ट वगैरे चेक केला असेल असं पेज तुम्हाला दिसतं, बरोबर। इथं तुम्हाला सेंट्रलाइज ऍडमिशन प्रोसेस एक टॅब येणार आहे। ठीक आहे, आला पण असेल आता। ठीक आहे, तो टॅब वरती तुम्हाला क्लिक करायचंय। त्या टॅब वरती क्लिक केल्यानंतर बाळांनो तुमच्यासाठी एक सगळ्यात पहिला ऑप्शन येईल, हॅव यू अपेड फॉर पीसीएम एमएसटी सीईटी, तुम्हाला येस मार्क करायचंय। जे विद्यार्थी बायोटेक्नॉलॉजी घेत असतील, काय घेत असतील, बायोटेक्नॉलॉजी, कशामधून, पीसीबी मधून इंजिनिअरिंगसाठी, त्यांनी इथं नो मार्क करायचं आणि खाली त्यांनी पीसीबीला येस मार्क करायचं। त्यांच्यासाठी लगेच ऑप्शन ओपन होऊन जातील। ज्या विद्यार्थ्यांनी सीईटी नाही दिली, फक्त जेई दिलेली आहे, तुम्ही नो मार्क करा, ऑटोमॅटिक तुम्हाला इथं जेईचे ऑप्शन्स ओपन होऊन जातील। ठीक आहे, तर ही बेसिक पहिली स्टेप असते। त्याच्यानंतर तुम्ही आता येस मार्क केलं पीसीएमला, तुम्हाला तुमचा ऍप्लिकेशन नंबर टाकायचा आहे, तुम्हाला तुमचा रोल नंबर टाकायचा आहे, तुमची डेट ऑफ बर्थ टाकायची, चेक पीसीएम डिटेल वरती तुम्हाला क्लिक करायचे बाळांनो। ठीक आहे, आता बघा तुम्ही पीसीएम आणि पीसीबीला पण अपेड केलंय, तुम्हाला बायोटेक्नॉलॉजी सारख्या सब्जेक्ट्समध्ये पण ऍडमिशन हवंय ब्रांचमध्ये, तर तुम्ही इथे येस मार्क करू शकता। ठीक आहे, हे सगळं टाकल्यानंतर तुम्हाला तुमचे हे ओपन होऊन जातं, तुमचं पोर्टल ओपन होऊन जाईल। आता याच्यावरती तुमचं नाव वगैरे सगळ्या गोष्टी ऑटोमॅटिक फेच होऊन जातील। जेव्हा तुम्ही सीईटीचा रिझल्ट टाकलाय ना, त्याच्यामध्ये जर तुम्हाला एडिट करायचं असेल तुम्ही एडिट करू शकतात, पण ऑटोमॅटिक फेच होऊन जातं। ठीक आहे, तुमचं नाव तुम्हाला टाकायचंय, फादर्स नेम मदर्स नेम तुम्हाला टाकायचंय, जेंडर टाकायचे बाळांनो, जेंडर कन्फर्म करायचंय तुम्हाला, डेट ऑफ बर्थ टाकायची, डेट ऑफ बर्थ कन्फर्म करायची। ठीक आहे, त्यानंतर तुम्हाला फादर्स नेम मदर्स नेम झालं, डेट ऑफ बर्थ झालं, त्यानंतर रिलीजन टाकायचं आहे तुमचा, हिंदू मुस्लिम काही रिलीजन असू शकतो। रिजन टाकायचं, रिजन म्हणजे तुमचं रुरल, अर्बन, सब अर्बन असे रिजन्स असतात महाराष्ट्रात। जे खेडेगावात राहतात त्यांनी रुरल टाकायचे, जे शहरामध्ये असतात त्यांनी अर्बन टाकायचे बेसिकली। ठीक आहे, अॅन्युअल इन्कम वगैरे टाकायचं आहे तुमचा। ठीक आहे, 4 लाख 5 लाख 6 लाख 10 लाख जो असेल तो। मातृभाषा तुमची मदर टंग तुम्हाला टाकायची, नॅशनॅलिटी तुम्हाला टाकायची बेसिकली, है ना। मदर टंग काही असू शकते, मराठी मॅक्झिमम 99% मराठी असते। ठीक आहे, काहींची सिंधी गुजराती पण असू शकते आउटसाइड महाराष्ट्राचे, तर त्यांनी तिथं ती टाकायची। त्यानंतर ऍड्रेस तुम्हाला पूर्ण टाकायचा आहे, 3 ओळीचा ऍड्रेस तुम्हाला कंप्लीट टाकायचा आहे बाळांनो। तुमचं स्टेट तुम्हाला सिलेक्ट करायचं, डिस्ट्रिक्ट, तालुका, विलेज तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे। ठीक आहे, पिनकोड तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे आणि टेलिफोन नंबर असेल तर तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे, नॉट मॅन्डेटरी। ठीक आहे, त्यानंतर मोबाईल नंबर तुम्हाला टाकायचा आहे, मॅन्डेटरी आहे, ईमेल आयडी तुम्हाला टाकायचा आहे। तुम्हाला एक कॅप्चा येईल, तो कॅप्चा इथं टाकायचा आहे बाळांनो, फिल करायचा आहे, त्यानंतर सेव्ह अँड प्रोसीड करायचं आहे। ठीक आहे, मोबाईल नंबर टाकल्यानंतर तुम्हाला मोबाईल नंबरवरती ओटीपी येईल। लक्षात ठेवा, जो नंबर तुम्ही रजिस्ट्रेशनच्या वेळी यूज केला असेल तोच नंबर आता चालू पाहिजे, त्याच्यावर बॅलन्स टाका। ठीक आहे, त्यानंतर रजिस्ट्रेशन केल्यानंतर ओटीपी व्हेरीफाय करायचा आहे। ओटीपी व्हेरीफाय केल्यानंतर तुमचा ऍप्लिकेशन आयडी जनरेट होणार आहे बाळांनो। आता हाच ऍप्लिकेशन आयडी तुम्हाला पूर्ण ऍडमिशन प्रोसेसमध्ये कामात येणार आहे। आता जसं तुम्ही ऍप्लिकेशन आयडी क्रिएट झाला, लगेच तुमच्यासमोर 2 ऑप्शन ओपन होऊन जातात, फिजिकल स्क्रुटिनी आणि तुमचं ई स्क्रुटिनी। म्हणजे एक तर फिजिकल व्हेरिफिकेशन तुम्हाला डॉक्युमेंटचं करायचंय किंवा ऑनलाईन व्हेरिफिकेशन करायचंय। माझा प्रत्येक विद्यार्थी फिजिकल चूज करेल। ठीक आहे, कारण फिजिकलमध्ये 1 डे मध्ये तुमचे पूर्ण डॉक्युमेंट व्हेरीफाय होऊन जातात। छोटी मोठी मिस्टेक राहिली डॉक्युमेंटमध्ये, लगेच एक ऍप्लिकेशन लिहायचं, लगेच तुमचं व्हेरीफाय होऊन जातं। ठीक आहे, सेल्फ डिक्लेरेशन द्यायचं असतं की हा आधारमध्ये माझी स्पेलिंग वेगळी आहे आणि माझी कास्ट सर्टिफिकेटमध्ये वेगळी आहे, तर तुम्हाला फक्त ऑफलाईन व्हेरिफिकेशनच्या जागेवर काय द्यावं लागतं, सेल्फ डिक्लेरेशन, की जो आधारमध्ये तो मीच व्यक्ती आहे आणि कास्ट सर्टिफिकेटमध्ये पण मीच व्यक्ती आहे, ही माझी सिग्नेचर आहे, ही माझी दुसरं आयडेंटिटी प्रूफ आहे। बस झालं तुमचं, है ना। काम कसं होतं, क्विक होऊन जातं, एका दिवसात तुमचं काम सगळं संपतं।
पण ई स्क्रुटिनीमध्ये काय असतं बाळांनो, ऑनलाईन व्हेरिफिकेशन असतं. तुम्ही सीईटी सेलला पाठवतात ऑनलाईन स्कॅन करून, मग ते तिथं त्यांच्यात काही पण स्क्रुटिनी आली लगेच ते तुम्हाला पाठवतात की फेल झालंय तुमचं, मग तुम्ही कसं काय तुम्ही नवीन डॉक्युमेंट अपलोड करायचं, सगळा गोंधळ निर्माण होऊन जातो. आणि सीईटी सेलकडे बेसिकली लिमिटेड टीम आहे, त्यामुळे खूप जास्त तोटा होतो बाळांनो, है ना. तर फिजिकली जा, स्लॉट बुक करा, होऊन जातं. ठीक आहे, स्लॉट कसं बुक करायचं सगळ्या गोष्टी सांगतो. फिजिकल वरती क्लिक करायचं. फिजिकल वरती क्लिक करताना लगेच तुम्हाला डिस्ट्रिक्ट स्क्रुटिनी सेंटरची यादी येऊन लागेल आणि डेट येऊन लागेल. डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करायचं की तुम्ही समजा नाशिक डिस्ट्रिक्टचे आहेत, है ना. नाशिक डिस्ट्रिक्टमध्ये लगेच सगळ्या स्क्रुटिनी सेंटर, कोणकोणते एससी सेंटर आहेत, कोणकोणते इंजिनिअरिंग कॉलेजेसमध्ये एससी सेंटर आहेत, ते लगेच ओपन होऊन जातील बाळांनो. ते तुम्हाला सिलेक्ट करायचे, तुमचं जे पण असेल जवळ, तुमच्या जवळपास जे पण असेल ते सिलेक्ट करायचं. तुम्हाला डेट अँड टाइम सिलेक्ट करायचं, जो पण अवेलेबल स्लॉट असेल तो स्लॉट बुक करायचा आहे. तुम्ही लगेच तिथं जाऊ शकतात, है ना. त्यानंतर बुक केलं गेलं. आता त्यानंतर आपलं काय नेक्स्ट स्टेप, कॅन्डिडेट टाईप तुम्हाला ओळखायचं आहे. आता ज्यांच्याकडे डोमिसाईल आणि 10वी 12वी महाराष्ट्रात केलं असेल त्यांनी टाईप ए मध्ये येतात. ठीक आहे, काही टाईप बी मध्ये येत असतील ज्यांच्या आई वडिलांचं डोमिसाईल आहे. टाईप सी मध्ये येत असतील ज्यांचं स्टेट गव्हर्नमेंटमध्ये एम्प्लॉईज आहेत पण महाराष्ट्राचं डोमिसाईल नाही आहे. टाईप डी असतील ज्यांचे सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये, ठीक आहे, सॉरी, टाईप सी मध्ये सेंट्रल गव्हर्नमेंट असतं, टाईप डी मध्ये स्टेट गव्हर्नमेंट असतं. टाईप डी असतील जे महाराष्ट्र कर्नाटकाच्या बॉर्डरवरती राहत असतील, असं तुमचं कॅन्डिडेट टाईप तुम्हाला सिलेक्ट करायचंय. 95% स्टुडंटचं टाईप एच असतं, है ना. तर तुम्हाला टाईप ए क्लिक करायचंय जर तुमच्याकडे डोमिसाईल आहे तर. चला, है ना. टाईप ए टाईप बी सगळे तुम्हाला कॅन्डिडेट टाईप सिलेक्ट केल्यानंतर त्यानंतर तुम्हाला सेव्ह अँड प्रोसीड करायचंय. त्यानंतर आता तुम्हाला डॉक्युमेंटचं टाईप्स वगैरे विचारतील. ठीक आहे, आता तुम्हाला कोणतं डॉक्युमेंट तुम्हाला अपलोड करायचे प्रूव्ह करण्यासाठी की तुम्ही महाराष्ट्रीयन आहे, तिथं तुम्हाला डोमिसाईल वगैरे सगळ्या गोष्टी येऊन लागतील. तर टाईप ए कॅन्डिडेट आहेत ना तुम्ही, मग टाईप ए साठी तुम्हाला काही ना काही डॉक्युमेंट प्रूव्ह करावं लागेल. एक तर डोमिसाईल टाका किंवा बर्थ सर्टिफिकेट टाका बाळांनो. ठीक आहे, किंवा टाईप बी असणार तर तुम्ही आई वडिलांचं डोमिसाईल टाकणार, है ना. ते तुम्हाला डॉक्युमेंट सिलेक्ट करायचं बेसिकली. अजून अपलोड नाही करायचं, अपलोड पुढे करायचं, फक्त आता सिलेक्ट करायचंय की कोणतं तुम्ही देणार आहे. ठीक आहे, त्यानंतर कॅन्डिडेट टाईप तुमचं एसएससीचं टाकायचंय तुम्हाला. डिस्ट्रिक्ट, कोणत्या डिस्ट्रिक्टने 10वी पास केली, कोणत्या डिस्ट्रिक्टने 12वी पास केली, कोणत्या तालुक्याने 12वी पास केली, या सगळ्या गोष्टी टाकायच्या आहेत ऑटोमॅटिक तुम्हाला. ठीक आहे, आता बघा टाईप ए प्रूव्ह करण्यासाठी 3 डॉक्युमेंट आहेत, बर्थ सर्टिफिकेट, डोमिसाईल सर्टिफिकेट, लिव्हिंग सर्टिफिकेट. पण बर्थ सर्टिफिकेटवरती आणि लिव्हिंग सर्टिफिकेटवरती तुमची प्लेस ऑफ बर्थ मेन्शन पाहिजे बाळांनो, है ना. प्लेस ऑफ बर्थ महाराष्ट्राची मेन्शन पाहिजे. हे झाल्यानंतर तुमची ऑटोमॅटिक इथे युनिव्हर्सिटी येऊन लागेल बाळांनो, है ना. आता याने सावंतवाडी सिलेक्ट केलं याचा तालुका, है ना. तुम्ही आता समजा जो पण तालुका सिलेक्ट करणार समजा त्याची तुमची युनिव्हर्सिटी येऊन लागेल. फॉर एक्झाम्पल तुम्ही आता नाशिकमध्ये राहता तर नाशिकमध्ये तुम्ही सिलेक्ट केलं समजा धुळे, नाशिकमध्ये तुम्ही सिलेक्ट केलं, नाशिक समजा सिलेक्ट केलं, तालुका तुमचा जो पण असेल, ठीक आहे, सटाणा वगैरे, कळवण वगैरे जो पण असेल तो सिलेक्ट केल्यानंतर तुमची इथे युनिव्हर्सिटी काय येईल, पुणे युनिव्हर्सिटी येईल, है ना. ऑटोमॅटिक येऊन लागते, तुम्हाला काही करायची गरज नाही. त्यानंतर तुम्हाला तुमची कॅटेगरी निवडायची बाळांनो. ओपन, ओबीसी जी पण असेल ती कॅटेगरी तुम्हाला इथं निवडायची. ठीक आहे, जी कॅटेगरी निवडणार पुढे तिचं सर्टिफिकेट जमा करायचंय लगेच 5 मिनिटात तिचं सर्टिफिकेट सबमिट करायचंय. म्हणून जी कॅटेगरी निवडणार तिचं सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे ना. सेव्ह अँड प्रोसीड करायचंय. त्यानंतर तुम्हाला काय करायचंय, आता बघा इथं कॅटेगरी ओपन समजा सिलेक्ट केली मी, है ना. ओपन वाल्यांना 2 ऑप्शन ओपन होऊन जातात. बेसिकली प्युअर ओपन आहेत तुम्ही, है ना, आणि दुसरे आहेत बाळांनो ओपन विथ ईडब्ल्यूएस, है ना. ईडब्ल्यूएस असेल, ओपन आहेत, तुमचं अॅन्युअल इन्कम वगैरे टाकलं तुम्ही. ईडब्ल्यूएस साठी अप्लाय करायचंय का तुम्हाला, ईडब्ल्यूएस सर्टिफिकेट असेल तर तुम्हाला इथे एस मार्क करायचंय, नसेल तर नाही मार्क करायचंय. इथं तुम्हाला तुमची कास्ट टाकायची, काही असू शकते, मराठा असू शकते, कुणबी असू शकते, काही असू शकते तुमची कास्ट, है ना. त्यानंतर हे सगळ्या गोष्टी इथं आता बघा, ईडब्ल्यूएस सर्टिफिकेट जर तुम्ही अप्लाय केलेलं आहे पण तुमच्याकडे रिसिप्ट आहे ते सुद्धा इथं ऑप्शन येतं, अवेलेबल, अप्लाइड बट नॉट रिसिव्ड आणि नॉट अप्लाइड. ठीक आहे, तर तुम्हाला जर रिसिप्ट आहे तुमच्याकडे तर सेकंड ऑप्शन तुम्हाला चूज करायचं आहे, अप्लाइड नॉट रिसिव्ड, है ना. तर या सगळ्या गोष्टी इथं टाकायचं. आता समजा हे ओपनचं झालं, त्याच जागेवर समजा मी एसीबीसी सिलेक्ट केलं. एसीबीसी सिलेक्ट करायचं आपल्याला 3 गोष्टी अपलोड करायच्या आहेत, जातीचं प्रमाणपत्र, जात पडताळणीचं प्रमाणपत्र आणि तुमचं नॉन क्रिमिलियर, कास्ट सर्टिफिकेट, कास्ट व्हॅलिडिटी, नॉन क्रिमिलियर, हे 3 डॉक्युमेंट तुमच्याकडे असणं गरजेचं आहे बाळांनो. ठीक आहे, हे 3 तुम्हाला सिलेक्ट करायचे, तिघांचं स्टेटस सिलेक्ट करायचे. म्हणजे तुम्हाला तुमच्याकडे आहे, नाही आहे, अप्लाय केलेलं आहे किंवा डायरेक्ट नाही आहे. ठीक आहे, 3 ऑप्शन पैकी तुम्हाला एक चूज करायचंय. एक तर तुमच्याकडे आहे, एक तर तुम्ही अप्लाय केलंय त्याची रिसिप्ट तुमच्याकडे, एक तर तुमच्याकडे नाहीच आहे, है ना. मग नाही नॉट अप्लाइड जर टाकलंय बाळांना तुम्ही पुढे जाऊ नाही शकत. फॉर्म तुमचा इथंच क्लोज होईल, तुम्हाला ओपन मध्ये फॉर्म सिलेक्ट करावा लागेल. ठीक आहे, आता एसीबीसी साठी सांगितलं, तसंच ओबीसी, एससी, एसटीचं पण असणार आहे बाळांनो. ठीक आहे, एससी एसटीला फक्त नॉन क्रिमिलियर नाही लागत. ठीक आहे,
आता आपण या सगळ्या गोष्टी सिलेक्ट केल्या, एससी कास्ट सिलेक्ट केली, अप्लाइड बट नॉट रिसिव्ह सिलेक्ट केलं, ठीक आहे. मग जर तुम्ही अप्लाइड बट नॉट रिसिव्ह सिलेक्ट केलं तर त्याचा रिसिप्ट नंबर तुम्हाला टाकावा लागतो, है ना. तुम्ही सांगणार की नाही नाही आम्ही अप्लाय केलं, येईल जेव्हा यायची ती येईल तुमची व्हॅलिडिटी, मग तुम्ही रिसिप्ट नंबर टाका जर खरंच तुमची अप्लाय केली तर, है ना. या सगळ्या हे सगळे डेट्स वगैरे तुम्हाला टाकायचे, ठीक आहे. रिसिप्ट टाकायची, सगळ्या गोष्टी तुम्हाला रिसिप्ट नंबर वगैरे टाकायचे, ठीक आहे. त्यानंतर सेव्ह अँड प्रोसीड करू. त्यानंतर डिसेबिलिटी आहे, पीडब्ल्यूडी आहे तर पीडब्ल्यूडी साठी मार्क करायचं. डिफेन्समध्ये तर डिफेन्ससाठी तुम्ही मार्क करू शकता, ठीक आहे. टीएफडब्ल्यूएस साठी अप्लाय करायचंय, टीएफडब्ल्यूएस साठी तुम्ही येस अप्लाय करू शकता किंवा नो अप्लाय करू शकता. मी जनरली टीएफडब्ल्यूएस साठी नाही सजेस्ट करत बाळांनो, कारण टीएफडब्ल्यूएस मध्ये ना कॉलेज कॉम्प्रोमाइज होऊन जातं बेसिकली. बघा काय असतं, मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, पालकांना नाही समजत. पालकांना वाटतं की सर तुम्ही चुकीचं आम्हाला सजेस्ट करताय, आमची तर फी 0 लागणार आहे टीएफडब्ल्यूएसला, तरी तुम्ही का सांगताय आम्हाला टीएफडब्ल्यूएसला नाही अप्लाय करण्यासाठी. मी तुम्हाला 2 गोष्टी सांगतो याच्या, ए आणि बी, 2 कॅटेगरी असतात बाळांनो, ठीक आहे. फॉर एक्झाम्पल इथं 5 स्टार लेवलचं कॉलेज, 5 स्टार लेवलचं कॉलेज आहे ना, 5 स्टार लेवलचं कॉलेजमध्ये तुम्हाला ओपन मध्ये ऍडमिशन लागतंय आणि 4 स्टार लेवल कॉलेजमध्ये तुम्हाला टीएफडब्ल्यूएस लागतंय. पालक यांना 4 स्टार कॉलेज चूज करून घेतात कारण टीएफडब्ल्यूएस आहे. बाळांना तुम्हाला चांगलं कॉलेज चूज करायचे, थोडीफार फीस मॅनेज होऊन जाते, पण तुम्ही कॉलेज चांगलं नेहमी चूज करत जा, है ना. कारण तुम्ही फक्त 20-40 हजार करता, तुम्ही कॉलेज सोबत कॉम्प्रोमाइज नका करू. ओपन मध्ये टीएफडब्ल्यूएसचं कट ऑफ ओपन पेक्षा जास्त जातं. जर ओपन पेक्षा जास्त जातं कट ऑफ म्हणजे कॉलेज तुम्हाला लो लेवलचं भेटणार आहे, ऑब्व्हियसली गोष्ट आहे, है ना. जर मला एका कॉलेजमध्ये ओबीसी भेटतंय आणि दुसऱ्या कॉलेजमध्ये मला ओपन मध्ये भेटतंय, है ना, तर ओबीसी वाला कॉलेज मला ऑब्व्हियसली म्हणजे कमी लेवलचं भेटणार आहे. गोष्ट समजते तुम्हाला, थोडं या गोष्टीला समजून घ्या, है ना. मला माहिती आहे तुम्ही कन्फ्युज होऊन जातात या गोष्टीमध्ये. टीएफडब्ल्यूएसला जर खरंच जेन्युअनली तुम्हाला पैशांची गरज असेल, फीसची गरज असेल तरच अप्लाय करा, अदरवाईज कॉलेज सोबत कॉम्प्रोमाइज नका करू, ठीक आहे. चला, ऑर्फन आहात, अपंग अनाथ आहात का, ते अनाथ येस नो मार्क करायचंय. मायनॉरिटी आहात का तुम्ही, मायनॉरिटी रिलिजियस लिंग्विस्टिक काही असू शकते. रिलिजियस मध्ये तुमचे हिंदू मुस्लिम वगैरे येतं, लिंग्विस्टिक मध्ये तुमचं हिंदी सिंधी गुजराती वगैरे या सगळ्या मायनॉरिटी येतात, ठीक आहे. मदर टंग तुम्हाला मेन्शन करायची. जर तुम्ही मायनॉरिटी सिलेक्ट करताय तर तुमच्या एलसी वरती तुमची मदर टंग मेन्शन असली गरजेचं आहे, ठीक आहे. धर्म वगैरे तुम्हाला सिलेक्ट करायचंय, ठीक आहे. लिंग्विस्टिक टाईपचं तुम्हाला टाईप वगैरे सिलेक्ट करायचंय, ठीक आहे, ठीक आहे. सेव्ह अँड प्रोसीड करायचंय. आता 10वी-12वीचं तुम्हाला स्कोर कार्ड वगैरे अपलोड करायचं असतं, ठीक आहे. 10वीचं स्कोर कार्ड तुम्ही कोणता बोर्ड सिलेक्ट केला, पासिंग इयर सिलेक्ट केलं, ऍप्लिकेशन नंबर टाकला तुम्ही, सीट नंबर टाकला 10वीचा, ठीक आहे. त्यानंतर तुम्हाला सगळे मार्क्स टाकायचे बाळांनो. एसएससी गणितामध्ये किती मार्क आले 100 पैकी, ठीक आहे. सायन्समध्ये किती आले 100 पैकी, इंग्लिशमध्ये किती आले होते 100 पैकी, टोटल एकूण गुण किती आले होते 100 जितके पण असतील 500-600 पैकी, ते सगळे गुण तुम्हाला इथं टाकायचे बाळांनो, है ना. त्यानंतर 12वीचं तुम्ही काय केलेलं आहे, 12वी केलंय का डिप्लोमा केलाय का वोकेशनल केलंय, ठीक आहे. तर तुम्हाला 12वीला HSC मेजॉरली स्टुडंट्स असतात ज्यांनी HSC केले असतील, तुम्हाला सेव्ह अँड प्रोसीड टाकायचंय. पण तुम्ही सेव्ह अँड प्रोसीड टाकल्यानंतर मी आता तुम्हाला एक गोष्ट सांगतो, सेव्ह अँड प्रोसीड टाकल्यानंतर इथं तुम्हाला बोर्ड वगैरे सिलेक्ट करायचं असेल, तुमचं इयर सीट नंबर वगैरे सिलेक्ट करायचं असेल, तुमचं नाव वगैरे इथं तुम्हाला टाकायचंय. त्यानंतर ऑटोमॅटिक तुमचे इथं मार्क्स फेच होऊन जातात बाळांनो, ऑटोमॅटिक, तुम्हाला काही करायची गरज राहत नाही, ठीक आहे. आता HSC पासिंग स्टेटस तुम्हाला पास फेल्ड कंपार्टमेंट जे पण असेल ते तुम्हाला टाकायचंय. एक गोष्ट लक्षात ठेवा, ज्यांचा इलिजिबिलिटी क्रायटेरिया क्लिअर नाहीये ते पुढे फॉर्म भरू शकत नाही, ठीक आहे. सीईटी सेलच्या मागच्या नियमानुसार या वर्षी सीईटी सेल काही नियम बदल करण्याचा प्रयत्न करत आहे, पण आपल्याकडे अजून काही ऑफिशियल डेटा नाही आहे त्याचा, ठीक आहे. जर तुम्हाला जर तुमचा 45%चा इलिजिबिलिटी क्रायटेरिया किंवा 40%चा इलिजिबिलिटी क्रायटेरिया क्लिअर होत नसेल तर तुम्ही कॅप राऊंडसाठी इलिजिबल नसतात बाळांनो, ठीक आहे. जर तुम्हाला कोणी सांगत आहे की नाही उरलेल्या राऊंड्समध्ये तुम्ही करू शकतात, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन केव्हा करणार, उरलेल्या राऊंड्स म्हणजे फक्त ए कॅप राऊंड्समध्ये तुम्ही पार्टिसिपेट करू शकता, स्पॉट ILS मॅनेजमेंट, ठीक आहे. कॅपमध्ये तुम्ही नाही करू शकत, है ना. ही गोष्टीला तुम्हाला समजून घ्यावं लागेल, है ना. चला, तर ही गोष्ट झाली तुमची 12वीचं सगळ्या गोष्टी तुम्ही टाकल्या, है ना. आता इथं बघा, पास्ट किंवा कंपार्टमेंट फेल वगैरे या सगळ्या गोष्टी तुम्हाला येतात. जर तुम्ही फेलवरती क्लिक केलं बाळांनो, ठीक आहे, तुम्ही पुढे फॉर्म बेसिकली नाही भरू शकत, है ना. हा, तर इथं ऑटोमॅटिक तुमचे मार्क्स फेचून जातील बाळांनो 12वीचे, है ना. त्यानंतर जेई अपडेट केलंय का, येस जेव्हा मार्क करणार लगेच तुम्हाला खाली ओपन होऊन जाईल की जेईचे मार्क वगैरे तुम्हाला टाकावे लागतील बाळांनो, ठीक आहे. त्यानंतर जेईचा ऍप्लिकेशन नंबर स्कोर कार्ड वगैरे तुमचं जनरेट होऊन जाईल बेसिकली, है ना.
चला, त्यानंतर आता तुम्हाला तिथं नेक्स्ट सेव्ह अँड प्रोसीड केल्यानंतर तुम्हाला इथं तुमचा फोटो सिलेक्ट करायचा आहे, तुमचं सिग्नेचर सिलेक्ट करायचं आहे. फोटो आणि सिग्नेचर स्कॅन करून ठेवायचे, इथं तुम्हाला अपलोड करायचं असेल. ठीक आहे, लक्षात ठेवा हे तुम्हाला फक्त 3.5 विड्थ आणि 4.5 सेंटीमीटर हाईटचाच फोटो तुम्हाला लागेल. ठीक आहे, त्यानंतर तुमचा हे PDF किंवा JPG फाईलमध्ये तुम्हाला अपलोड करायचा असतो है ना, PDF किंवा JPG फाईलमध्ये. ठीक आहे, इथे फोटोग्राफ, सिग्नेचर वगैरे सगळ्याच गोष्टी सिलेक्ट करायच्या. त्यानंतर आता जे पण डॉक्युमेंट्स आपण येस मार्क केलं होतं की हा माझ्याकडे हाय व्हॅलिडिटी, हा माझ्याकडे हाय सर्टिफिकेट, आता ते सगळे अपलोड करावे लागतील आपल्याला है ना. सगळ्यात पहिली गोष्ट कॅन्डिडेटचं नॅशनॅलिटी वगैरे तुम्हाला इथं अपलोड करायचं असेल, स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट अपलोड करायचं असेल. ठीक आहे, कास्ट सर्टिफिकेट, कास्ट व्हॅलिडिटी, नॉन क्रिमिनल. आता हे तिघं कोणाला असतील? तिघं फक्त कोणाला असतील? OBC, NT, SCBC, फक्त याच विद्यार्थ्यांना हे तिघं गोष्टी अपलोड करायच्या आहेत, बाकीच्यांना नाही करायच्या. ठीक आहे, इन्कम सर्टिफिकेट 8 लाखच्या खाली असेल तर तुम्हाला अपलोड करावं लागतं, अदरवाईज तुम्हाला ओपनमध्ये कन्सिडर करून घेतील, काही गरज राहत नाही. ठीक आहे, गर्ल्स कॅन्डिडेट असेल तर तुम्हाला इन्कम सर्टिफिकेट अपलोड करावं लागेल 8 लाखाच्या खाली, तरच तुम्हाला फ्री एज्युकेशनमध्ये पार्टिसिपेट करता येईल. त्यानंतर तुम्हाला HSCचं SSCचं मार्कशीट वगैरे अपलोड करायचे, CETचं मार्कशीट वगैरे अपलोड करायचे. इथं सगळ्या गोष्टी अपलोडचं तुम्हाला बटन येऊन लागेल, फक्त याच्यावरती क्लिक करून फाईल सिलेक्ट करायची, बस, दॅट्स इट, सोपं आहे. त्यानंतर आता इथं काय म्हटलंय, हा इथे तुम्हाला आता ओरिजिनल तुमचे डॉक्युमेंट जेव्हा अपलोड करायचे राहतात. ठीक आहे, ओरिजिनल डॉक्युमेंट अपलोड करताना तुम्हाला इथं बारकोड दिलेला असतो. हा बारकोडचा नंबर तुम्हाला इथं टाकावा लागतो बाळांनो, इथं तुम्हाला बारकोडचा नंबर टाकावा लागतो. त्यानंतर ज्युरिडिक्शन तुम्हाला तिथं टाकावं लागतं बाळांनो. ठीक आहे, इथं काय सब डिव्हिजनल, सावंतवाडी वगैरे हे तुम्हाला अपलोड करावं लागेल इथं. ठीक आहे, डिस्ट्रिक्ट वगैरे तुम्हाला अपलोड करावं लागेल है ना, पण इथं तुम्हाला बारकोड नंबर तुमचा असणं गरजेचं आहे तुमच्या कास्ट सर्टिफिकेटवरती, कास्ट व्हॅलिडिटीवरती, कारण हा आपल्याला अपलोड करायचा असतो बाळांनो. काय करायचा असतो? अपलोड करायचा असतो. ठीक आहे, त्यानंतर कास्ट सर्टिफिकेट ऑफ व्हॅलिडिटी. ठीक आहे, सर्टिफिकेट ऑफ व्हॅलिडिटी सुद्धा तुम्हाला इथं तुम्हाला बारकोड नंबर असतो, तो बारकोड नंबर तुम्हाला टाकायचा असतो बाळांनो. ठीक आहे, तर या सगळ्या PDFs आपण अपलोड केल्या. ठीक आहे, सर्टिफिकेट व्हॅलिडिटीवरती तुमचे बारकोड असणं गरजेचं आहे. ठीक आहे, त्यानंतर ऍप्लिकेशन फीज वगैरे तुम्ही पे केली है ना, आता तुम्हाला पे करायची गरज राहणार नाही जर तुम्ही आधी पे केलेली आहे. ठीक आहे, जर ही पे कोणाला करावी लागते? फॉर एक्झाम्पल OBC मध्ये तुम्ही आधी अप्लाय केलं होतं है ना, OBCची फीस किती होती? 800 रुपये होती. आणि आता समजा तुम्ही ओपन मध्ये कन्वर्ट होताय है ना, तुमच्याकडे सर्टिफिकेट नाही आले, ओपनची फीस किती होती? 1000 रुपये फीस होती. पहिले तुम्ही किती? 800 जमा केली, आता 200 बाकी आहे ना, मग 200 तुम्हाला द्यावी लागेल CET सेलला, कारण तुम्ही कॅटेगरी चेंज केली आहे. CET सेल बघतं बाळांनो, छोट्या छोट्या गोष्टींकडे बघतं है ना. ठीक आहे, तर हे अप्लाय करून सेव्ह अँड प्रोसीड करायचं. सेव्ह अँड प्रोसीड केल्यानंतर तुमचा फॉर्म सबमिट झालं, कॅप राऊंडचं रजिस्ट्रेशन संपलं बाळांनो. आता व्हेरिफिकेशन तुमचं याच्यानंतरची स्टेप असते बाळांनो है ना. तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरीफाय करावे लागतात. ठीक आहे, फिजिकल मोडमध्ये जाऊन तुम्ही सगळे डॉक्युमेंट्स व्हेरीफाय करून घ्या एका दिवशी जाऊन. ठीक आहे, स्क्रुटिनी सेंटरची लिस्ट वगैरे येईल आपल्याकडे, ती आपण सर्क्युलेट करू. जे विद्यार्थी पर्सनल काउन्सिलिंगमध्ये एनरोल्ड आहेत त्यांना स्टेप बाय स्टेप वेळोवेळी सगळ्या अपडेट दिले जातील, फक्त घाई करू नका. 15 दिवस आपल्याकडे रजिस्ट्रेशनसाठी आहेत. मी स्वतः एक डिटेल रजिस्ट्रेशनचं सेशन घेणार आहे पर्सनल काउन्सिलिंगमध्ये. ठीक आहे, तर तुम्हाला काही टेन्शन घ्यायची गरज नाही. काही अडचण असली तुम्हाला रजिस्ट्रेशनच्या संबंधित तुम्ही तुमच्या पर्सनल काउन्सिलरचे विचारू शकतात की सर माझं ह्या फील्डमध्ये काय टाकायचंय, या PDF मध्ये आम्हाला कोणती PDF अपलोड करायची, सगळ्या गोष्टी तुम्हाला व्यवस्थित पद्धतीने सांगितल्या जातील. काही टेन्शन घ्यायची गरज नाही. जे विद्यार्थी पर्सनल काउन्सिलिंगमध्ये एनरोल आहेत, पर्सनली माझं सुद्धा स्वतःचं लक्ष असतं, पर्सनली तुम्हाला काउन्सिलर गाईड करतील, तुम्हाला काही टेन्शन घ्यायची गरज नाही. ठीक आहे, पण लक्षात ठेवा या सगळ्या गोष्टी मॅनेजेबल असतात. एकच गोष्ट जी मॅनेजेबल नसते ती म्हणजे कॉलेज लिस्ट. कॉलेज लिस्ट जितकी चांगली बनवली तुम्ही तितका चांगल्या कॉलेजमध्ये जाणार बाळांनो. चांगली कॉलेज लिस्ट म्हणजे हे नाही की माझे 70% आहेत आणि मी माझ्या कॉलेज लिस्टमध्ये COEP, VGT, वालचंद, PICT, VIT, KG, DG, थाडोमल, SPIT असे कॉलेज टाकून ठेवले. ती चांगली लिस्ट नसणार आहे बाळांनो, ती सगळ्यात खराब लिस्ट असणार आहे. 70% वाला जर COEP टाकतोय त्याच्या लिस्टमध्ये तर त्याची ऑलरेडी जागा गेलेली आहे. 70% ला त्याला कोणते कॉलेजेस टाकायला पाहिजे? त्याने 60% पासून त्याचे 80% पर्यंतचे, त्याच्या पर्सेंटाईलच्या आसपासचे, +-10 किंवा +-15 जास्तीत जास्त है ना, कारण कट ऑफ इकडे तिकडे होऊ शकतं. इकडे तिकडे झाल्यानंतर आपलं मॅच झालं पाहिजे. जर त्याने हे बाकीचे कॉलेजेस टाकून ठेवले आणि त्याचे महत्वाचे कॉलेजेस त्याने टाकले नाही बाळांनो, तर त्याला 60% सुद्धा खाली जावं लागेल, कारण हे सगळे कॉलेजेस बुक होऊन जातील, बाकीचे विद्यार्थी बुक करून घेतील. गोष्ट समजते? म्हणून तुमच्या रेंजमधलेच तुम्हाला नेहमी कॉलेजेस अपलोड करायचे असतात, जेणेकरून तुम्हाला लवकर कॉलेज लागावं. तुम्हाला वाटतंय की माझे 80-70% आले तर मी COEP टाकून दिलं आणि माझं होऊन जाईल. नाही बाळांनो, तुमचा फक्त टाइमपास होणार आहे. जर 60% वाल्याला COEP भेटत असेल, मग तो 20% 99% वाला काय करेल बाळांनो?
आपल्याला रिअलिस्टिक गोल ठेवायचे. आपल्याला जर 60% आहेत ना, आपण ट्राय करू 70% कॉलेज क्रॅक करण्याचं, मॅक्स टू मॅक्स 75% क्रॅक करण्याचं, व्यवस्थित कॉलेज लिस्ट बनवून. कारण बाकीचे विद्यार्थी अनावेर असतात. जर आपण व्यवस्थित कॉलेज लिस्ट बनवली, ती सीट आपल्याला भेटून जाईल बेसिकली, है ना. एवढा प्रयत्न करतो आपण कॉलेज लिस्टच्या साह्याने किंवा कॉलेज लिस्टच्या दमावरती, है ना. पण अनरिअलिस्टिक होप्स नका ठेवू. जर कोणतेही काउन्सिलर किंवा कोणतेही एजंट तुम्हाला सांगताय की नाही 20% आले तुमचं COEP होऊन जाईल, VGTI होऊन जाईल, PICT होऊन जाईल, ते तुम्हाला सोप्या भाषेत सांगतोय, मूर्ख बनवताय, है ना. शक्य नाही राहत बाळांनो. कोणत्या गोष्टी शक्य असतात? कॉलेज लिस्ट किंवा या सगळ्या गोष्टीने एक लेवल कॉलेज अप डेफिनेटली शक्य असतं बाळांनो. फॉर एक्झाम्पल, तुम्हाला टॉप लेवल कॉलेज असतात, मीडियम लेवल 1 असतात, मीडियम लेवल 2 असतात, लो लेवल कॉलेज असतात, बिलो लो लेवल असतात. जर तुम्ही योग्य कॉलेज लिस्ट काउन्सिलिंग केली तर तुम्ही बिलो लो लेवल मधून लो लेवल मध्ये येऊ शकतात, लो लेवल मधून तुम्ही मीडियम लेवल 2 मध्ये येऊ शकतात, मीडियम लेवल 2 मधून मीडियम लेवल 1 मध्ये येऊ शकतात, मीडियम लेवल 1 मधून टॉप मध्ये येऊ शकतात. एक लेवल नक्कीच अपग्रेड करू शकतात, है ना. पण 20% वरून 99% कॉलेज क्रॅक करणं अशक्य आहे, 100% इम्पॉसिबल आहे. जर तुम्ही 50 लाख देत असतील कॉलेजला तर तिथं काही गोष्टी शक्य आहेत, पण गव्हर्नमेंट प्रोसेस पासून नाही, है ना. तर हे जे गोष्ट तुम्हाला लोक सांगतात हे प्युअरली स्कॅमर असतात, प्युअरली फ्रॉड असतात बाळांनो, है ना. या गोष्टींकडे लक्ष द्यायचंय. तुमच्या आयुष्याचा प्रश्न योग्य निर्णय घ्या. नक्कीच तुम्ही पर्सनल काउन्सिलिंग मध्ये एनरोल करा. काही अडचण असेल या नंबरला व्हॉट्सअप करा. हात जोडून सांगतोय, कॉल नका करू. कारण आपला एक व्हिडिओ बाळांनो कमीत कमी 40 ते 50 हजार व्हिडिओ पालक बघतात, विद्यार्थी बघतात. 40 ते 50 हजार पैकी कमीत कमी 5,000 कॉल करून घेतात. नाही शक्य होत, कोणाचाच रिसिव्ह नाही होत. व्हॉट्सअप मेसेज मी दिवसभर बघत असतो, एका फास्ट रिप्लाय होतात, म्हणून मी व्हॉट्सअप मेसेजवरती नेहमी ऍक्टिव्ह असतो. आणि माझ्याकडे असं नाही की बाळांनो फक्त कॉल करायला टीम ठेवलेली आहे. नाही सर, काउन्सिलिंग घ्या. कोणालाच कॉल करत नाही आपण काउन्सिलिंगसाठी. ज्या पालकांना, ज्या विद्यार्थ्यांना विश्वास आहे माझ्यावरती पहिलेपासून, ते आपोआप एनरोल करतात. काही अडचणी असतील व्हॉट्सअपला मला विचारून घ्या वाटलं असतं, सर एनरोल करता जमत नाही, काही छोट्या मोठ्या अडचणी असेल मी सांगेल तुम्हाला, है ना. पण आमच्याकडून ही एक्सपेक्टेशन नका ठेवू की आम्ही सेल्स एजंट आहेत. नाही, आम्हाला फक्त विकायचं आहे, आमचा काही प्रोडक्ट विकायचा आहे किंवा कोर्स विकायचा आहे, अशी गोष्ट नाही बाळांनो. तुम्हाला विश्वास असेल नक्कीच घेऊ शकता तुम्ही, है ना. मी तुमचा विश्वास तुटणार नाही, तुम्हाला योग्यच मार्गदर्शन करेल शेवटीपर्यंत. 18,000 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना आजपर्यंत पर्सनल काउन्सिलिंग प्रोव्हाइड केलेली, 1 लाख पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना मेंटरशिप प्रोव्हाइड केलेली. नक्कीच विश्वास ठेवू शकता. पूर्ण टीम तुमच्या सोबत असेल एक चांगलं कॉलेज क्रॅक करण्यासाठी. नक्कीच व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा बाळांनो, चॅनलला सबस्क्राईब करा. काउन्सिलिंगसाठी एनरोल करण्यासाठी न्यूटर्न NEWTURN हे ऍप तुम्हाला डाउनलोड करायचं असतं बाळांनो प्ले स्टोर वरून. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये कॉमेंट सेक्शन मध्ये पिन केली. नक्कीच एनरोल करा. भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर, थँक्यू.